पाहायचे असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना खूपच छान आणि सुंदर असे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत. इथे आता जी काही सावली आहे, सावली कशा पद्धतीने इथे आता जे काही व्रत सांगितलेलं असतं ते व्रत पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या एका जंगलामध्ये जे मंदिर असतं तिथे गेलेलं असतं. तिथे गेलेली ती असते. पण आता ऐश्वर्याला ही गोष्ट समजलेली असते की जे काही जगन्नाथराव आहे त्यांनी इथे सावलीला व्रत करायला सांगितलेलं आहे आणि सावलीला व्रत करायला सांगितलेलं असल्याकारणाने आता जी सावली आहे ती मात्र आता हे व्रत करण्यासाठी निघालेली आहे. पण ऐश्वर्याला तिला ते व्रत करू द्यायचं नसतं. काही जरी झालं तरी जे काही सारांच्या जीवावरती बेतलेलं असतं त्याच गोष्टी तिला होऊ द्यायच्या असतात, म्हणून ती प्रयत्न करत असते. आता सावली जात असताना जो काही सारंग आहे त्यानं इथे रस्त्यामध्ये तिला सोडलेलं असतं आणि खडतर प्रवास असतो. हातामध्ये जे काही दुधाचं एक छोटंसं मडकं असतं, त्यामध्ये दूध असतं आणि ते ती घेऊन निघालेली असते. ती घेऊन निघाल्याच्या नंतर वाटेमध्येच काही गुंड तिला भेटतात. काही गुंड भेटल्याच्यानंतर तिथून सावली कसा तरी पळ काढत असते. सावलीने तिथून पळ काढल्याच्यानंतर पुन्हा एका अडमार्गी रस्त्याने जाते आणि तिथं पुन्हा गुंड भेटतात आणि गुंड भेटल्याच्यानंतर सावलीला ते गुंड पकडून ठेवतात. एका ठिकाणी बांधून वगैरे ठेवत असतात. एका ठिकाणी बांधून वगैरे ठेवल्याच्या नंतर आता मात्र इथे जी काही ऐश्वर्या आहे ती ऐश्वर्या इथे समोर आलेली असते. ऐश्वर्या समोर आल्याच्यानंतर जेव्हा सावलीला समजतं की हे सर्व काही ऐश्वर्याने केलेलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, सावली म्हणत असते ऐश्वर्याला, प्लीज ऐश्वर्या मॅडम नका असं करू, मला सोडा, जाऊ द्या, मला हे व्रत करणं खूप जास्त गरजेचं आहे, मला हे व्रत इथे करावंच लागणार आहे, काही जरी झालं तरी तुम्ही असं काहीच हे करू नका वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते. आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो म्हणजे काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते की नाही, मी असं काहीच एक होऊ देणार नाही, काही जरी झालं तरीसुद्धा तुला मी हे व्रत जे आहे ते इथे करू देणार नाही किंवा तू हे व्रत करायचं नाही आहेस, असं इथे ती बोलत असते. आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपली जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या आता हे व्रत कशा पद्धतीने करण्यापासून वाचवलेल किंवा कशा पद्धतीने हे सर्व काही घडेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं. सावली मात्र इथे बांधून ठेवल्याच्यानंतर ती तिथून कशी बशी इथे हे करत असते आणि तिथून ती जाण्याचा प्रयत्न करत असते. तिथून निघून गेल्याच्यानंतर मात्र आता इथे इकडे जो काही सारंग आहे, सारंग खरं तर ती मीटिंग सारंगची होत नाही आणि ती मीटिंग न झाल्यामुळे इथे तो तसाच आहे त्याच ह्याच्यामध्ये रिटर्न निघालेला असतो. रिटर्न निघाल्याच्या नंतर मात्र तो कुठलीच डील वगैरे तो क्रॅक करत नाही, कारण तसं चाललेलं असतं. जेव्हा ही गोष्ट इथे त्याच्या भावाला समजते आणि तो म्हणत असतो का बरं ठीक आहे येतो आता आपण घरी आल्यावर ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलू वगैरे असं म्हणूनच आता तो त्याला घरी इथे बोलवत असतो. आता घरी आल्याच्या नंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली ही आहे ऐश्वर्या आहे ती सुद्धा इथे घरी आलेली असते. तर आता रस्त्यानं जो काही आपला सारंग आहे तो येत असतो आणि रस्त्याने येत असताना मात्र इथे त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट किंवा अपघात होणार असतो. तर आता सावली मात्र त्या गुंडाच्या तावडीतून पुन्हा सुटते आणि पुन्हा धावतच त्या मंदिराच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर आता तिच्याकडे दूध वगैरे काहीच नसतं. ज्या काही बायका आहेत ज्या की इथे आता दूध विकणाऱ्या असतात किंवा आज महाशिवरात्री असल्या कारणाने तिला दूध वगैरे विकत असतात, त्या ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी वगैरे. आणि तेव्हा आता इथे सावलीला त्या भेटतात आणि भेटल्याच्यानंतर सावली त्यांच्याकडे दूध मागत असते. तर आता त्या म्हणत असतात की तू दूध मागतेस आमच्याकडे, पण तुझ्याकडे वगैरे पैसे काही आहेत का, आणि त्याचबरोबर इथे पैसे जर नसतील तर हे दूध वगैरे तू कशी घेणार आहेस, काय करणार आहेस, ह्या गोष्टी इथे तो विचारत असतो. आणि ह्या गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर आता सावली म्हणत असते माझ्याकडे पैसे तर नाही आहेत, पण मला खूप मोठं व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आहे, वासुदेवाला होत्या वासुदेवाने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे मला हे व्रत करणं पूर्ण खूप गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही कृपा करून मला हे दूध द्या वगैरे वगैरे असं इथे ती बोलते. आता सावली इथे ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना काहीच फरक न पडल्यामुळे आता इथे प्रेक्षकांनो ती सावली बोलत असते, बरं ठीक आहे तुम्ही मला जर असं दूध देणार नसाल तर मग मला एक काम करा, तुम्ही माझ्या हे जे काही एका कानातलं आहे ते ठेवून घ्या आणि मला काही करून तुम्ही दूध द्या. तेव्हा आता इथे त्यातली एक आजी असते आणि ती आजी बोलत असते, तुम्हाला वेड वगैरे लागला आहे की काय, त्या पोरीकडनं तुम्ही इथे कानातलं वगैरे घेणार आहात का, असं तुम्ही काहीच करणार नाही आहात. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची एवढी कशी हिंमत होते की तिच्याकडनं कानातलं वगैरे करून घ्यायची, अगं बाई अजूनसुद्धा माणुसकी जिवंत आहे, जा तुझ्या नवऱ्याचा तो जीव वाचव आणि हे घे.
असं म्हणूनच आता तिला त्या दुधाचं जे काही इथे बाऊल आहे तो देतात आणि सावली ते घेऊन दूध धावत जात असते. तिच्या पायाला खूप खडे रुतलेले असतात, खूप काटे टोचलेले असतात, रक्त निघत असतं पायातून, पण तिथे शंकराच्या पिंडीपर्यंत जाऊन पोहोचते आणि तिथं शंकराचा अभिषेक तिला करायचा असतो. अगदी सूर्यास्त होण्याच्या अगोदर करायचा असतो आणि तेव्हा तिला जगन्नाथाचे सर्व काही ते बोलणं आठवत असतं. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला हा आहे सारंग आहे तो इथे येत असतो आणि सारंग इथे येत असताना त्याच्या अचानकच गाडीचं ब्रेक फेल होतं आणि फेल झाल्याच्या नंतर इकडे सावली सेम ते आता तिथे पिंडीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि त्या पिंडीवरती दूध पडतं. तर इकडे सारंगचा ॲक्सिडेंट होतो आणि सूर्यास्ताच्या अगोदर हे सर्व काही झालेलं असतं. आता सारंगचा अपघात झाल्याच्या नंतर इकडं मात्र तिलोत्तमा देवासमोर बसलेली असते. तिलोत्तमा देवासमोर बसल्याच्या नंतर आता इथे ती देवासमोर बसल्यावर तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि तेव्हा आता इथे सारंगचा अपघात झालेला आहे अशी खबर किंवा असा फोन इथे येतो आणि असा फोन किंवा खबर आल्याच्या नंतर जे काही तिलोत्तमा आहे, तिचा मोठा मुलगा असो किंवा आता इथे घरातील इतर सदस्य असो ते सर्वजण गाडीत बसून आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून आता काही जरी झालं तरी सारंगला वाचवणं किंवा सारंगचा जीव आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. खरं तर तिलोत्तमाचं सारंगवर खूप जीवापाड प्रेम आहे, तेवढीच आई म्हणून काळजी आहे आणि ह्या सर्व गोष्टी असताना आता त्या तिकडे धावतच निघालेल्या असतात. आता मात्र इकडे सावलीची पूजा जी आहे ती इथे संपन्न झालेली असते. पूजा संपन्न झाल्याच्या नंतर आता जो काही आपला हा आहे जी काही ती वहिनी आहे ती इथे सावलीला फोन करून सांगत असते की अशा पद्धतीने आता ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे सारंगचा आणि तेव्हा आता इथे जो काही तिलोत्तमाचा मोठा मुलगा आहे तो इथे तिच्यावरती प्रचंड ओरडण्याचं काम करत असतो. तो बोलत असतो की तुझी हिंमत कशी झाली की सावलीला ह्या सर्व काही गोष्टी इथे फोन करून सांगण्याची आणि प्रत्येक गोष्ट इथे आपण फोन करून सांगितलीच पाहिजे का किंवा प्रत्येक गोष्ट इथे आता सावलीला समजलीच पाहिजे का, ह्या गोष्टी का आणि कशामुळे एवढ्या महत्त्वाच्या आहेत तुम्हाला मला काही समजतच नाही असं इथे ते बोललेले असतात. आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता सावली इथे एका गोष्टीचा विचार करत असते, नाही सारंग सरांना काहीच झालं नाही पाहिजे, काही जरी झालं तरी मला सारंग सरांसोबत पोहोचलंच पाहिजे मला सारंग सरांना पाहायचं आहे, काय झालेलं आहे सारंगला, ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या मनामध्ये येत असतात. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर आता जी काही इकडे तिलोत्तमा आहे, तिलोत्तमा बोलत असते त्या मुलीचाच पायगुण आहे, हे सर्व काही त्या मुलीमुळे झालेलं आहे, त्या मुलीमुळेच ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या इथे सारंगच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हापासून ती मुलगी आलेली आहे तेव्हापासून ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इकडे सारंगचा जीव वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे असं इथे असतं. आता तोपर्यंत इथे सारंगला येणाऱ्या जाणारे जे काही लोक आहेत त्यांनी हा ॲक्सिडेंट इथे पाहिलेला असतो आणि ॲक्सिडेंट हा पाहिल्याच्या नंतर ती लोक सारंगला इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करतात, ICUमध्ये असतो, त्याचं ऑपरेशन वगैरे सुरू असतं आणि इकडे तिलोत्तमा वगैरे पोहोचलेले असतात. आता मात्र सावलीसुद्धा जीवाचं रान करते, जीवाचा आटापिटा करत असते आणि काही जरी झालं तरी मला सारंग सरांना भेटायचं आहे, ह्या गोष्टी इथे सारंग सरांना सांगायच्या आहेत, अडवायच्या आहेत, हे सर्व करण्यापासून वगैरे वगैरे आणि जे काही सारंग सर आहेत त्यांना इथे मला जाऊन भेटायचं आहे वगैरे वगैरे आणि त्यांना मला पाहायचं आहे, त्यांना काही एक होणार नाही, हे शिवशंकर आम्ही तुझा ज्या पद्धतीने इथे सांगितलं होतं त्या पद्धतीने इथे मी जीवाचं रान करून सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत, त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्या सारंग सरांवर व्यवस्थित राहू दे, त्यांना काही एक होऊ देऊ नको असं इथे ती बोलत असते. आणि ज्या पद्धतीने इथे आता तिला जे काही इथे हे होऊन गेलेले असतात, म्हणजेच की जे काही ज्योतिष वगैरे हे होऊन गेलेले असतात त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे तिला सांगितलेल्या असतात आणि त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला सांगितल्याच्या नंतर मात्र आता सावली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू आणि अपडेट जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मिराज वाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून प्रेक्षकांना पाहत राहा सावळ्याची जणू ही सावली या मालिकेचे असे छान छान अपडेट्स आणि रिव्ह्यू. तर प्रेक्षकांना भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.